नमस्कार मित्रांनो, आजच्या या कथेत तुमचे स्वागत आहे. माझं नाव राहुल आहे. आमच्या कुटुंबात आम्ही 3 जण आहोत. मी, माझी आई आणि वडील. मी त्यांचा लाडका मुलगा असल्यामुळे माझं बालपण खूपच गोड लाडाकोडात गेलं. आई-वडिलांच्या मांडीवर खेळत-खेळत कधी मोठा झालो, ते कळलंच नाही. आता मी कॉलेजला जातो. आमचं गाव एक छोटं आहे. माझे वडील जिलेबीची दुकान चालवतात. ते सकाळी 8 वाजता दुकानात जातात आणि रात्री 10 वाजल्यानंतर घरी येतात. माझी आई ब्युटी पार्लर चालवते. ती सकाळी 10 पासून रात्री 9 पर्यंत पार्लरमध्ये असते. मी सकाळी कॉलेजला जातो आणि दुपारी घरी परततो. कॉलेजमध्ये सुंदर सुंदर मुली पाहून मी भारावून जात असे. त्यावेळी माझ्या मनात अनेक विचार घोंगावत असत. कदाचित मोठा झाल्यामुळे असे विचार येत असतील. प्रत्येक मुलाच्या बाबतीत असंच होत असावं. त्यांच्या सौंदर्याने मी खूप आकर्षित होत असे. मी भावुक स्वभावाचा होतो आणि माझ्या मनात नेहमीच एक वेगळा उत्साह असायचा. कॉलेजमधून घरी परतल्यावर मी खिडकीच्या फटीतून आईच्या पार्लरकडे पाहत असे. पार्लरमध्ये येणाऱ्या मुलींकडे पाहणं माझा छंद बनला होता. हे काही केल्याशिवाय मला राहवत नसे. हे जणू माझं व्यसन झालं होतं. सुंदर चेहऱ्याकडे पाहण्यात मला खूप मजा येत असे. आईच्या पार्लरमध्ये पुरुष कधीच जात नसत. त्यामुळे तिथल्या बायका निर्धास्त वावरत. मला त्या सगळ्यांचं निरीक्षण करण्यात प्रचंड आनंद वाटे. त्यांना याची कल्पनाही नसे की खिडकीतून एक मुलगा त्यांना पाहतो आहे. मी मोठ्या एकाग्रतेने त्यांच्याकडे पाहत राहायचो. त्यांच्या हालचाली आणि कपड्यांच्या स्टाईलसमुळे मी खूप आकर्षित होत असे. जेव्हा आई घरी येत असे, तेव्हा मी तिची तुलना त्या मुलींशी करत असे. माझी आई अतिशय सुंदर होती. तिचं वय 33 ते 34 वर्षांच्या दरम्यान असावं. ती अजूनही एकदम तजेलदार आणि तरुण दिसत असे. तिचे काळे, लहानसे केस, खोल डोळे, सरळ नाक आणि गोरा चमकदार चेहरा तिच्या सौंदर्याला चार चांद लावत. तिच्या सौंदर्यापुढे फिल्मी हिरोईनही फिकी वाटत. आईच्या सौंदर्याने मी इतका प्रभावित झालो की तिला पाहून मला सगळं जग विसरायला होतं. अलीकडेच मी मित्रांसोबत एक साऊथ फिल्म पाहिली होती. त्यात एक मुलगा आपल्या नातेवाईक बहिणीकडे पाहून मोहित होतो. माझ्या बाबतही तसंच काहीतरी घडत होतं. आईकडे पाहून माझ्या मनात विचित्र विचार यायचे. मी कुठेतरी वाचलं होतं की ज्या पुरुषांमध्ये हार्मोन्स जास्त सक्रिय असतात, त्यांचे विचार तीव्र होतात. कदाचित माझ्या बाबतीतही असंच होतं. आईकडे पाहून माझ्या मनात एक प्रकारची ओढ निर्माण होत होती. मला तिला काही बोलायचं होतं, पण हिम्मत होत नव्हती. एके दिवशी मी आईला हसत म्हणालो, "आई, तू माझ्या कॉलेजमधल्या मुलींसारखी दिसतेस. जर तू कॉलेजला गेलीस, तर कुणीही असं म्हणणार नाही की तुझं लग्न झालं." आई हसून म्हणाली, "खरंच. पण आता मी अभ्यास करू नाही. तुझ्या बाबांनी लवकरच माझं लग्न केलं, नाहीतर कदाचित मीही अभ्यास केला असता." मी आईला सहानुभूती दाखवत म्हणालो, "बाबांनी तुला अभ्यास करू द्यायला हवं होतं." आई हसली, पण तिच्या मनातली भावना समजून घ्यायची होती. माझ्या मनात अनेक विचार चालू होते, पण ते कसे बोलावे याचा विचार करत राहिलो. एके दिवशी जेव्हा आई पार्लरमधून परत आली, तेव्हा मी तिला थेट विचारलं, "आई, हे काय चाललंय?" आई म्हणाली, "काही नाही रे." मी विचारलं, "अचानक असं का?" आई हसून म्हणाली, "बस, तुझी आठवण आली. जेव्हा तू छोटा होतास आणि मी तुला गोंजारायची." मी हसत म्हणालो, "जेव्हा मी छोटा होतो, तेव्हा ठीक होतं, पण आता मी मोठा झालोय. हे शोभत नाही." आई म्हणाली, "बाळा, मुलं कितीही मोठी झाली, तरी आईवडिलांसाठी ती नेहमीच लहान असतात." मी उत्तर दिलं, "हो आई, हे खरं आहे." मग आई म्हणाली, "आता मला जेवण बनवू दे. तुझे बाबा लवकरच येतील आणि तुलाही भूक लागली असेल." मला तिला आणखी काही बोलायचं होतं, पण जास्त पुढे नेत मी तिथून बाजूला झालो, कारण ही पहिलीच वेळ होती. तरीही असं म्हणता येईल की माझा पहिला प्रयत्न यशस्वी झाला.
या क्षणी मी खूप आनंदी होतो. आता मी आईच्या पार्लरमधून परतण्याची वाट पाहू लागलो. ती आल्यावर मी तिच्याशी हसतखेळत बोलायचो. सुरुवातीला ती थोडं रागावत असे, पण हळूहळू हे सगळं तिला सामान्य वाटू लागलं. मला एक वेगळाच अनुभव येत होता. खरंच, असं वाटलं जणू मी एक नवीन मार्ग शोधला आहे. आता मी आईला आई म्हणून नाही, तर एका मैत्रिणीसारखं पाहू लागलो होतो. त्यानंतर दररोज तिच्याशी बोलल्याशिवाय आणि थोडं हसवून घेतल्याशिवाय चैन पडत नव्हती. जेव्हा असं करत असे, तेव्हा खूप चांगलं वाटायचं. माझ्या तोंडून नकळत प्रेमळ बोलणं निघायचं आणि आईही मला माझा राजा म्हणत खुश व्हायची. एक दिवस मी विचार केला, का त्यांना त्यांच्या जुन्या आठवणी पुन्हा दिल्या जाऊ शकतात, आणि मी त्यांना म्हटलं, "मम्मी, आता तुम्ही पूर्वीप्रमाणे माझे नखरे नाही उचलत." मम्मी उत्तर दिलं, "अरे बेटा, आता तू मोठा झालास. मोठ्या मुलांचा नखरा कोण उचलतो?" मी म्हटलं, "याचा अर्थ आता तुम्ही मला प्रेम करत नाहीत." मम्मी म्हणाल्या, "अशी गोष्ट नाही बेटा, मी आजही तुझ्यावर तितकंच प्रेम करते." मी म्हणालो, "मम्मी, माझं बालपण मला परत द्या." हे ऐकून मम्मी हसल्या आणि मला गळा घालून घेतलं. त्यांच्या नंतर हे रोजचंच बनलं. मी खूप खुश राहू लागलो. एक दिवस मी धाडस करून मम्मीला सांगितलं, "मम्मी, आता मी खूप पुढे जाऊन गेलो आहे." मम्मी आश्चर्यचकित होऊन विचारल्या, "आता ही कोणती नवी गोष्ट सांगायला आलास?" मी हलक्या-फुलक्या अंदाजात म्हटलं, "बस, असंच." मम्मी थोड्या नाराज होऊन म्हणाल्या, "तुम्ही आता खूप जास्त पुढे जात आहात. असं करणं योग्य नाही. लोक काय म्हणतील?" मी उत्तर दिलं, "सॉरी मम्मी, मी हे सगळं फक्त तेव्हा करेन जेव्हा आसपास कोणी नसेल." हे ऐकून मम्मीचं गुस्सं थोडं शांत झालं. सुरुवातीला मम्मी हे समजून घेत होत्या आणि मला वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या. आता त्या पार्लरमधून घरी आल्यावर तडक आपल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद करायच्या. त्यामुळे माझा प्लॅन बिघडू लागला. एक दिवस जेव्हा त्या स्वयंपाकघरात काम करत होत्या, मी मागून जाऊन त्यांना छेडायला लागलो. मम्मी त्वरित घेर घालून गुस्स्याने म्हणाल्या, "हे काय करत आहात? आता तुम्ही छोटे नाहीत, समजले का?" तर मी माफी मागून सांगितलं, "सॉरी मम्मी, चुकून झालं, पण तुम्ही इतका का रागावता? अगदी आधी असं करत नव्हता." मम्मी म्हणाल्या, "आधी तू छोटा होता, आता मोठा झालास. तुला असं शोभत नाही." मी म्हटलं, "पण पापा पण तुम्हाला प्रेमाने छेडतात. तुम्हाला त्यात काहीच वाटत नाही." मम्मी उत्तर दिलं, "तुम्ही पापा आहात. त्यांना असं करायला परवानगी आहे." मी हलक्या अंदाजात म्हणालो, "आणि मी तुमचा मुलगा आहे." मम्मी थोडं गप्प राहिल्या. नंतर म्हणाल्या, "तुम्ही खूप पुढे जात आहात. मला हे सगळं आवडत नाही. पुढे असं करू नकोस." मी म्हटलं, "सॉरी मम्मी, मी हे कधीच सार्वजनिक ठिकाणी करणार नाही." मम्मी म्हणाल्या, "ठीक आहे, पण हे लक्षात ठेव." त्यानंतर मी शांत होऊन समजून घेतलं की आता मला थोडं लक्ष देऊन वागावं लागेल. पापा त्यांचा व्यवसायात सर्व काही मानत होते. ते मम्मीला कधीच वेळ देत नव्हते, ना कधी मला कुठे फिरायला घेऊन जात होते. एक दिवस मम्मीने स्वतःच विषय बदलत म्हटलं, "छोडा, आता मला जेवण बनवू दे." मी माझ्या खोलीत जाताना विचार करत होतो की मम्मी आतून चिडलेल्या असाव्यात. कदाचित पापा त्यांच्याशी कमी बोलत असतील, आणि पापा आणि मम्मी यांच्यात वयाचं अंतर असल्यामुळे मम्मी आतून दुखावलेल्या असाव्यात. त्यांच्या संबंधात काहीतरी कमी होत असेल. आता माझ्या मनात विचार येऊ लागले, मम्मींच्या जीवनातील जो रिकामा स्थान आहे, तो मी भरू शकतो का? जर मी असं केलं, तर मम्मीला आनंद आणि शांती मिळू शकते. ह्या विचाराने मी ठरवले की आता मी एक पाऊलही मागे घेत नाही. पुढच्या दिवशी मम्मी पार्लरमधून परत आल्यानंतर मी त्यांना बोलावलं. ह्यावेळी मी थोडा आक्रमक झालो होतो. कदाचित मम्मीला देखील माझ्या ह्या आक्रमकतेची जाणीव झाली असावी. मी म्हटलं, "मम्मी, तुमचं राग शांत झालं का?" मम्मी हसून उत्तर दिलं, "हो बाबा, मी तुम्हाला नाराज का करणार?
तुम्हाला दुःख देणं मला पसंत नाही. मी म्हटलं, मम्मी, मला तुमच्यावर खूप प्रेम आहे. असं म्हणत मी त्यांच्याकडे झुकलो. मम्मी हसल्या आणि म्हणाल्या, शरारती मुलगा. त्यानंतर मी त्यांना बाय म्हणालो आणि माझ्या खोलीत गेलो. त्याच्यानंतर माझ्या धाडसात अधिक वाढ झाली. मी पुन्हा त्या कृती सुरू केल्या. हळूहळू मम्मीने विरोध करणं सोडून दिलं. एक दिवस मम्मी म्हणाल्या, तुमचं मन मानत नाही, हो ना? जिद्दी आहात तुम्ही. मी त्यांना सांगितलं, मम्मी, मी फक्त तुम्हाला खुश पाहायला इच्छितो. जेव्हा तुम्ही खुश असता, तेव्हा मला असं वाटतं की मला सर्व काही मिळालं. मम्मी हसून म्हणाल्या, तुम्ही पण खूप नटखट आहात. एक दिवस मी त्यांना विचारलं, मम्मी, एक गोष्ट विचारू का? मम्मी म्हणाल्या, विचार. काय विचार आहे? मी म्हटलं, मम्मी, तुम्ही आणि पापाने माझ्यानंतर मला कोणता भाऊ किंवा बहीण का दिला नाही? मम्मी उदास होऊन म्हणाल्या, आम्हाला हवं होतं, पण माझ्या शरीरात काही समस्या झाली होती, ज्यामुळे मी दुसरी संतान जन्म देऊ शकलो नाही. मी म्हणालो, ठीक आहे, पण मम्मी, आता हे सगळं मला का आठवतं? मम्मी म्हणाल्या, काही नाही बेटा, बस असंच. त्यांच्या चेहऱ्यावर उदासी स्पष्ट दिसत होती. कदाचित त्या देखील या गोष्टी आठवून दुःखी होत्या, पण मी विषय बदलला आणि त्यांना हसवून टाकलं. प्रत्यक्षात ह्या विषयावर बोलण्याचं माझं दुसरं कारण होतं. मला असं वाटलं, कदाचित पापा काही समस्या सामोरं जात असतील. जर असं झालं आणि कधीतरी मम्मीला आपली गोष्ट सांगायचं मौका मिळालं, तर ते योग्य दिशेने पुढे जाऊ शकतील. मम्मी बाहेर जाण यात संकोच करत होत्या, पण त्यांना उघडपणे बोलण्याचा भीती कधीही असं काही सांगू देत नव्हती. तरीही असं काही होण्याची शक्यता आता दिसत नव्हती. एक दिवस मी मम्मीला विचारलं, मम्मी, तुम्हाला असं वाटतं का की मी तुमच्याशी इतकी छेडखानी का करतो? काय मी चुकीचं करतो? मम्मी हसत उत्तर दिलं, नाही बेटा, कोणतीही आई आपल्या मुलांबद्दल असं काहीच विचार करत नाही. मी म्हणालो, मम्मी, खरं सांगायचं तर माझ्याही बाबतीत असंच होत आहे. मग मी काय करू? तुमच्याशिवाय मला कोण समजून घेईल? तुम्हीच तर माझ्या जवळ असता, म्हणून मला तुमच्याकडे आकर्षण वाटतं. माझं ऐकून मम्मी थोड्या वेळासाठी मला पाहत राहिल्या. मग त्या म्हणाल्या, बेटा, तू किती बोलतोस? कॉलेजमध्ये जाऊन इतकं का बोलत नाहीस? मी हसत हसत उत्तर दिलं, मम्मी, खरं सांगू, मला खात्री आहे की जर तुम्ही ब्युटी क्वीन स्पर्धेत भाग घेतला, तर तुम्ही फक्त मिस इंडिया नाही तर मिस वर्ल्ड देखील होईल. तुम्ही किती सुंदर आहात आणि हाच कारण आहे की माझं मन तुमच्याकडे एका मित्रासारखं आकर्षित झालं आहे. इतकी सुंदर महिला असलेली मुलगी असणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मम्मी हसत म्हणाल्या, अच्छा अच्छा, जास्त तारीफ करून मला मस्तिकावर चढवू नकोस. आणखी काय पाहिजे तुला? सांग. मी म्हणालो, अरे मम्मी, हे तर आधीच सांगायला हवं होतं. मम्मी हसत म्हणाल्या, आता जे झालं त्यावर खुश रहा. मी उत्तर दिलं, मम्मी, तुम्ही ग्रेट आहात. थँक्स. बाय. असं म्हणून मी माझ्या खोलीत गेलो. आता मम्मीने मला औपचारिकपणे परवानगी दिली होती. त्यामुळे माझ्या शंका पूर्णपणे गायब झाल्या होत्या. त्याच दिवशी जेव्हा मम्मी पार्लरमधून घरी आल्या, तेव्हा मी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. माझं उद्दिष्ट मम्मीने समजून घेतलं. त्यांनी मला पाहून म्हणाल्या, मी तुम्हाला परवानगी दिली आहे. आता आणखी काय पाहिजे? मी म्हणालो, ठीक आहे मम्मी. आता मला तुमचं नाराज असणं कधीच चांगलं वाटत नाही, म्हणून मी तुमच्या प्रत्येक हट्टी मागणीला मान देतो. शेवटी तुम्ही आमच्या एकुलत्या एक प्रिय मुलाचे आई आहात. मम्मी भावुक होऊन म्हणाल्या, तुम्ही किती चांगले आहात. मी म्हणालो, मम्मी, तुम्ही बाहेरून जितक्या सुंदर आहात, तितकंच आतून देखील सुंदर आहात, म्हणून तुम्ही मला कधीही दुःखी करत नाही. माझं ऐकून मम्मीच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होतं. मी देखील खुश होऊन माझं काम करू लागलो. काही दिवसांनी
पापा म्हणाले की त्यांना दुकानासाठी काही मसाले आणायचे आहेत आणि मम्मीला पार्लरचा सामान घेऊन यायचं आहे. म्हणून ठरलं की आम्ही रविवारला मोठ्या शहरात जाऊ. मी पापाकडून विचारलं, पापा, मीही येऊ का? मला काही पुस्तके घ्यायची आहेत. पापा हो म्हणाले. रविवारला पापा कार घेऊन आले. ते ड्रायव्हिंग सीटवर बसले आणि मी मागील सीटवर बसून मम्मीची वाट पाहत राहिलो. मम्मी तयार होत होत्या, त्यामुळे त्यांना थोडा वेळ लागला. जेव्हा ते तयार होऊन बाहेर आल्या, तेव्हा मी त्यांना पाहतच राहिलो. माझं हृदय अनायासे उचललं आणि बोटांनी इशारा करत मी म्हणालो, मम्मी, तुम्ही किती सुंदर दिसत आहात. मम्मी हसल्या आणि त्यांचा हसरा चेहरा पाहून मी मनापासून आनंदित झालो. त्या दिवशी मम्मी काहीतरी वेगळ्या प्रकारे दिसत होत्या. यांची सुंदरता आणखी खुलली होती. असं वाटत होतं की कुठूनतरी एक परी स्वर्गातून उतरली असेल. त्यांची खूबसूरती पाहून मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तर मित्रांनो, ही होती माझी गोष्ट. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? कमेंट करून जरूर सांगा. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल, तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अशीच आणखी रोमांचक गोष्टी मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.